नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की कसं आपण काही सवयी सोडून दिल्या पाहिजे, काही सवयी आत्मसात केल्या पाहिजे आपल्या मानसिक शांततेसाठी. आपण आजकाल खूप म्हणतो ना, की मला स्ट्रेस येतो, पटकन मला स्ट्रेस येतो. स्ट्रेसमुळे मग माझं वजन वाढतं. स्ट्रेसमुळे मी खूप जास्त ओव्हर ईटिंग करते, स्ट्रेस ईटिंग करते. म्हणजे सगळीकडे आपल्याला तो स्ट्रेस, स्ट्रेस, स्ट्रेस असा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो आणि मग कुठेतरी आपण आपली मानसिक शांतता ना कमी करतो. खरं बघायला गेलं तर बाहेरचे फॅक्टर समजा असतील स्ट्रेस आपला वाढवणारे, तर आपल्या मनातले सुद्धा काही सवयी, आपल्या स्वतःमधले काही विचार म्हणजे जे असतात ते सुद्धा आपली मानसिक शांतता खराब करण्यासाठी कारणीभूत असतात. आज आपण त्याच छोट्या-छोट्या सवयी बघणार आहोत. मोठ्या सवयी ज्या असतात त्या मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करत नाही. अगदी छोट्या-छोट्या सवयी ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो, आपली मानसिक शांतता कमी होते. तर कोणत्या आहेत त्या सवयी? चला व्हिडिओमध्ये बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली सवय म्हणजे मोबाईलचा अति वापर करणं. आजकाल आपण सर्वजण शांत बसू शकत नाही आहे. म्हणजे थोडा वेळ रिकामा जरी असेल तरी आपण मोबाईल बघतोय आणि ही सवय आपल्याला नकळतपणे स्ट्रेस निर्माण करते, आपली मानसिक शांतता भंग करते आहे. आपला मोबाईलवर बिझनेस असेल, पटकन आपल्याला कोणाला तरी रिप्लाय करावा लागतो. त्या गोष्टीसाठी आपल्याकडे मोबाईल सतत असणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण ते आपलं प्रोफेशन असेल, आपला बिझनेस त्यातून असेल, तर आपल्याकडे मोबाईल ॲक्सेस असणं हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु त्या व्यतिरिक्त आपण घडी-घडी मोबाईलला हात लावत आहोत. आज एक काम करायचं आहे. फक्त मागच्या 1 तासात आपण किती वेळा मोबाईलला हात लावला हे जर आठवून बघायचं आहे. नाही आठवणार आपल्याला, कारण आपल्याला ते इतकं सहज झालेलं आहे, की थोडं 5 मिनिट जरी आपल्याला शांत बसायचं म्हटलं, की 5 मिनिटात आपल्याला आठवतं, की मला हे शॉपिंग चं ऑर्डर करायचं होतं, मला मोबाईलवर हे बघायचं होतं, मला त्याला तो रिप्लाय करायचा होता. ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि ते फक्त 5 मिनिटसुद्धा आपण जे शांततेचे बसणार असतो, त्याच्यात पण आपण त्या मोबाईलला 3-4 वेळा तरी हात लावतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं, की काहीच काम नसतं. मोबाईल आपण अनलॉक करतो, ॲपवर जातो, क्लिक करतो, परत ऑफ मोबाईल करतो किंवा एखादा व्हिडिओ बघतो आणि आपल्याला असं वाटतं, की फक्त 60 सेकंदाचा तर आहे व्हिडिओ, बघून घेऊ आणि असं करत, करत, करत आपण 60 मिनिट कधी त्यामध्ये घालवतो आणि आपल्यालाच कळत नाही आणि आपला स्ट्रेस ह्या गोष्टीमुळे वाढतो, की आपण सतत मोबाईल वापरतोय. प्लस त्याच्यामुळे आपली कामं राहत आहेत, पेंडिंग राहत आहेत आणि संध्याकाळी जेव्हा आपल्याला वाटतं, की बापरे! आपण दिवसभरात काहीच प्रोडक्टिव्ह केलं नाही, माझी तर भरपूर कामं बाकी आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला असं मन चलबिचल होतं. दुसरी सवय जी आपल्याला कमी करायची आहे आपल्या मानसिक शांततेसाठी ती म्हणजे जेव्हा आपण एखादं काम करत आहोत, तेव्हा मोबाईलचे सतत येणारे जे नोटिफिकेशन्स असतात ते कंटिन्यू चेक करत राहणं. कॉल असेल तर आपण पिक करतो. परंतु समजा एखादं नोटिफिकेशन असेल ते वाजलं आणि आपण समजा भांडे घासतोय, तर लगेचच हात पुसून तो मोबाईलचं कोणी मेसेज पाठवला, कोणतं नोटिफिकेशन आलं, हे बघायची गरजच नसते. माझं व्हायचं पहिले, की मी समजा मी काहीतरी आवरते आणि मोबाईल वाजला, मेसेज टोन वाजली त्याची, तर मी लगेच बघायची आणि रिप्लाय करायची आणि मग असा भरपूर वेळ मी त्या मोबाईलमध्ये घालवायची आणि मग याचं अजून एक साईड इफेक्ट काय आहे, की आपल्याला असं वाटतं मनामध्ये अपेक्षा निर्माण होते, की मी जर क्विक रिप्लाय करते तर मी सुद्धा कोणाला पण मेसेज केला तर त्याने मला पटकन रिप्लाय करायला पाहिजे. आपण समोरचा कामात असेल, त्याला नसेल ती सवय किंवा अजून काही, पण तो नाही रिप्लाय लगेच करत आहे. नंतर भले करत असेल तो, पण त्यावेळेस नाही केलं, मग आपल्याला असं वाटतं, की बापरे! मी तर कोणाच्या प्रायोरिटी लिस्टमध्येच नाही आहे, तेवढा मला इम्पॉर्टन्सच नाही आहे. मग अशी अपेक्षा जेव्हा आपली भंग होते, तेव्हा तो स्ट्रेस, ते दुःख आपल्याला होतं. म्हणून थोडंसं ह्या गोष्टीवर पण आपण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जर आपल्याला मानसिक शांतता हवी असेल तर. तिसरी सवय जी आपल्याला मानसिक शांततेसाठी आपल्यामधून कमी करायचा प्रयत्न करायचा आहे, काढायची आहे, ती म्हणजे मीच सगळं करते. एक आपल्याला असं वाटणं म्हणजे आपण जरी घरात काम करत असू ना, तर आपल्याला असं वाटतं, की मीच सगळं काम करते, कोणाला काहीच पडलेली नाही आहे. सगळेजणं मस्तपैकी त्यांचं त्यांचंच बघताय, मलाच सगळी कामं करावी लागत आहेत. खरं सांगू,
हे जरी खरं असेल ना, की तुमच्या घरामध्ये तुम्हीच एक मेन पर्सन आहात, की तुम्ही सगळीच घरातली कामं करत आहात, मुलांचं बघत आहात, सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरीसुद्धा ह्या विचाराने आपण सर्वात जास्त एक्झॉस्ट होतो. ट्रस्ट मी. जे काही कामं करतो ना आपण, त्याचा थकवा थोडासा आराम करून निघेल. परंतु हे जर आपल्या मनामध्ये कंटिन्यू येत राहिलं ना, की मीच कामं करते मलाच गरज आहे का? मीच सगळं करते मीच सगळं बघते तर हे कोणीच काही करत नाही आहे. असा विचार घडी-घडी जेव्हा मनात आपल्या येतो ना, तर त्या विचाराने सर्वात जास्त आपल्याला थकायला होतं. आपण मेंटली सर्वात जास्त या विचाराने थकतो. त्यामुळे ना कामं जर तुमच्या घरामध्ये वाटता येण्यासारखी असेल तर कामं वाटून घ्या. कारण फॅमिली ही सर्वांची जबाबदारी असते. घरातली कामं ही सर्वांची जबाबदारी असते. ज्याला जसं काम शक्य होईल त्याने सर्वांनी मदत तर करायचीच असते. करावी अशी अपेक्षा असते. पण आपण तरी तेच म्हणेल मी, आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. दिवसाला अशी प्रायोरिटीची कामं ठेवायची की ती त्या दिवसासाठी महत्त्वाची आहे आणि आपल्याला झेपतीलसुद्धा. आणि जिथे थकलेलं असं वाटेल तिथे थोडासा पॉज घ्यायला मात्र विसरायचं नाही. पुढची सवय ती म्हणजे माझं सगळं घर परफेक्टच आवरलेलं पाहिजे हा अट्टाहास सोडून द्यायचा आहे. कारण घर आहे, घरामध्ये मुलं असतात, सगळी माणसं वावरत असतात, थोडाफार पसारा इकडे तिकडे होणारच आहे. मग ही इकडची वस्तू इकडे नको, इकडची वस्तू ह्या इतक्याच अँगलमध्ये पाहिजे, ही अशीच ठेवलेली पाहिजे. हा आपला जो प्रयत्न पूर्ण असतो आणि त्यासाठी आपण नेहमीच पूर्णपणे आपले 100% द्यायचा प्रयत्न करत असतो. हे थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे. आपण घर स्वच्छ ठेवतो, सगळं व्यवस्थित करत असतो, परंतु ते असंच पाहिजे आणि ते तसंच पाहिजे असं जर आपण जास्त केलं ना, तर आपल्याला स्ट्रेस होतो. त्यामुळे ही सवय जर तुमच्यामध्ये सुद्धा असेल तर त्याला काहीतरी एक वर्ड आहे, मला आता आठवत नाही, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपल्याला ती सवय कमी करायची आहे, आपला स्ट्रेस कमी करायचा आहे. घर आहे, घरासारखं पाहिजे. आपण असं काही खूप डर्टी ठेवत नाही आहे, त्यामुळे ना इट्स ओके, इकडची वस्तू तिकडे असली तरी काही थोडाफार कधीतरी फरक पडत नाही. पुढचा मुद्दा, आपण सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओज बघतो. तर असे काही व्हिडिओज आपण बघतोय का, की ज्यामुळे आपला स्ट्रेस वाढतोय किंवा आपल्यालाच आपल्या आयुष्यावर डाऊट येतोय, की मी काय जगतीये किंवा माझ्याकडे काय आहे, असं आपल्याला फिलिंग येतं आहे का? तसे व्हिडिओज बंद करायचं आहे बघणं. असे अकाउंट्स फॉलो करणं आपल्याला बंद करायचं आहे. आपण काय बघत आहोत, त्याचा आपल्या आयुष्यावर कसा इफेक्ट होत आहे. चांगला होत असेल तर वेल अँड गुड बघा. मोटिवेशन तुम्हाला मिळत असेल तर बघा. आनंद मिळत असेल तर बघा. परंतु आपल्याकडे काय कमी आहे, आपली किती लाईफ म्हणजे आपण काहीच एन्जॉय करत नाही आहे, आपल्या घरामध्ये काहीच नाही आहे, आपलं चांगलंच नाही आहे, अशी जर तुम्हाला फिलिंग येत असेल ना, तर ते व्हिडिओज बघणं बंद करा. त्याच्याऐवजी दुसरे खूप छान छान कॉन्टेंट असतात, तुम्ही ते बघायला सुरुवात करा. पुढची सवय जी आपली मानसिक शांतता भंग करण्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे ती म्हणजे ओव्हर थिंकिंग, अतिविचार करणं. एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे, एखादी गोष्ट समजा झालेली नाही अजून, परंतु ह्या दोघी गोष्टींचा आपण इतका विचार करतो. होतं काय माहिती आहे का, आपण रात्री झोपताना अशा गोष्टी आठवतो किंवा अशा गोष्टी आपल्या डोक्यात येतात की आपली झोप मोड होते, आपली झोप शांत होत नाही. सकाळी उठल्यानंतर आपण परत त्याच गोष्टी काहीतरी आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात. आणि बऱ्याच वेळा तर ओव्हर थिंकिंग जी आपण करतो ना, तिला तर म्हणजे असं बऱ्याच वेळा आपण आपल्याच मनाने काहीतरी सिनारिओ तयार केलेले असतात. असं असतं म्हणजे हा जर मला असं बोलला तर मी असं बोलणार आहे, त्याने मला मग त्याच्यावर असं बोललं तर मी असं करणार आहे. म्हणजे आपण थोडंसं ना विचार म्हणजे बघायला पाहिजे की आपला हा जो विचार आहे तो आपण का विचार करतोय, कसं विचार करतोय, म्हणजे ही ओव्हर थिंकिंग आपल्याला कंट्रोल करता येईल. त्यासाठीचे बरेच वेज आहेत, ते मी यामध्ये व्हिडिओमध्ये डिस्कस नाही करत. फक्त सांगते आहे की विचार करणं हे महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायला मदत होते, आपलं आयुष्य कसं चांगलं करता येईल ह्यासाठी मदत होते. परंतु तेच जर ओव्हर थिंकिंगमध्ये आलं तर ते नकारात्मकतेकडे घेऊन जातं आपल्याला आणि ज्यामुळे आपली मानसिक शांतता भंग होते. पुढचा मुद्दा सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, इथे मी मुळ्याचं पीठ बनवत आहे जेवणासाठी, स्वयंपाकाला. तर मुळ्याचं पीठ खायला खूप छान लागतं. म्हणजे तुमच्याकडे जर अशी डायरेक्ट मुळ्याची भाजी कोणाला आवडत नसेल ना, तर हे बेसन टाकलेलं मुळ्याचं पीठ तुम्ही नक्की करून बघा. पुढे मी रेसिपी दाखवतच आहे. पुढची सवय जी आपल्यामध्ये थोडीशी आणायची आहे ती म्हणजे माफ करून टाकणं समोरच्याला.
कोणी आपल्याला कधी काही बोलून दुखावलेलं असेल, कोणी आपल्याला काही टोमणे मारले असतील, कोणी आपल्या गरजेच्या वेळेस आपल्या मदतीला आलं नसेल ना, तर आपल्या मनामध्ये आपण खूप राग साठवून ठेवतो की मी सर्वांच्या मदतीला आले पण माझ्या मदतीला कोणी नाही आलं. असं खूप राग आपल्या मनामध्ये असतो. खरं सांगू, समोरच्याला माफ करून टाकायला शिका. आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या शांततेसाठी, आपल्याला रिलॅक्स वाटावं ह्यासाठी एकदा प्रयत्न करून बघा. राग मनात ठेवला आणि आपल्याला फार त्रास होतो, खूप त्रास होतो, अगदी म्हणजे संताप होतो. त्यापेक्षा समोरच्याला जर आपण माफ केलं ना, तर त्याला माफ केल्यावर तर म्हणजे आपण तर माफ करतोय, पण ते आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी, आपल्या स्वतःसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढची सवय जी आपल्याला आपण आजकाल म्हणतो ना की मी फार बिझी आहे, मला वेळ नाही, किंवा काहींचं असं असतं की मी थोडी पण रिकामी बसले की माझ्या डोक्यामध्ये ना अनवॉन्टेड विचार येतात, त्यामुळे मी दिवसभर कामामध्ये स्वतःला बिझी ठेवते. पण खरं सांगू का, दिवसभर तुम्ही कामामध्ये राहा बिझी, पण थोडासा वेळ विश्रांतीसाठी पण ठेवा. कारण सतत बिझी तुम्ही राहत आहात, त्याच्यामुळे तुम्ही थकतायत. तुम्ही स्वतःला रेस्ट करण्यासाठी अलावच नाही करत आहे, किंवा तुम्ही थोडा आराम पण केला तरी गिल्टी तुम्हाला जर फील होत असेल, तर त्या तुमच्या बिझी राहण्याचा उपयोगच नसतो. त्यामुळे ना सतत बिझी राहणं हे एक टॉक्झिक प्रोडक्टिव्हिटी आहे. त्यापेक्षा बिझी राहा, पण तुमचं जी मेहनत आहे ती योग्य दिशेने, योग्य ठिकाणी करतायत ना, ते पण थोडंसं पडताळून बघणं गरजेचं आहे. कामांच्या मध्ये थोडेसे पॉज घेणं पण गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, दरवेळेसच मी बिझी आहे, मला वेळ नाही, हे जे आपण कंटिन्यू ॲफर्म करत असतो स्वतःला, हे जरा बंद करायचं आहे. कारण मी बिझी आहे असं म्हणून आपणच आपल्या डोक्यातला गोंधळ वाढवून घेतो. कारण आपण कामानी नंतर थकतो, पहिले आपण विचारानेच थकून जातो. त्यामुळे आपण विचार काय करतो ना, हे पण जरा बघायला पाहिजे. आणि मानसिक म्हणजे जे आपण मेंटल पीसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमचा जो मनातल्या मनात चालू असतो तो सेल्फ टॉक जरा पडताळून बघणं गरजेचं आहे. कारण आपण एक काम करत असतो आणि काम करत असताना आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल नकारात्मक संवाद इतका चाललेला असतो, मग त्यामध्ये तुम्ही स्वतःला ब्लेम करत असता, तुमच्या मनामध्ये गिल्ट समजा असेल, तुम्ही स्वतःला नेहमी दोष देत असाल, तर हे तुम्ही थांबवलं पाहिजे. बघा, तुम्ही स्वतःला दोष देत आहात का? स्वतःच्या लुकला, तुम्ही जसे दिसतात त्याला तुम्ही नेहमीच नावं ठेवत आहात का? तुम्ही मनातून स्वतःला कसं फील करता हे पण महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचा संवाद नकारात्मक असेल स्वतःशीचा, तर तो तुम्ही सुधारण्याची गरज आहे. तो तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे कसं न्याल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं मन सुद्धा शांत राहील, तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्याल, तुम्ही स्वतःची काळजी घेण्याकडे लक्ष द्याल, तुम्ही सेल्फ लव्हकडे लक्ष द्याल. पुढची सवय म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळंच आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. खरं तर असं नसतं. घरामध्ये तुम्ही जर 5 जणं राहत असाल, 6 जणं राहत असाल, तर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं, प्रत्येकाची वागण्याची पद्धत ही वेगळी असते. त्यामुळे ना प्रत्येकजण ज्याच्या त्याच्यानुसार राहत असतो. त्यामुळे आपण प्रत्येकाला बदलू नाही शकत, आपण प्रत्येकाला कंट्रोल नाही करू शकत. आणि ह्यामुळे काय होतं ना, आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हपणा येतो. आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याला सांगून जायला पाहिजे, कुठं चालला, काय करतोय, कशाला करतोय. असं होत नाही. ह्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःचा स्ट्रेस वाढवून घेतो. त्यामुळे सगळं कंट्रोल करण्याची ही जी सवय आहे आपली, ती असेल तुम्हाला, जर ती कमी करायची आहे. पुढची सवय, प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतःलाच ब्लेम करतो, ते आपल्याला बंद करायचं आहे. खरोखर आपली चुकी असेल तर त्या चुकीची माफी मागून आपण त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. पण प्रत्येक गोष्टी तुम्हीच जबाबदार आहात, आपण स्वतःच कसे जबाबदार आहोत हे आपण समोरचा आपल्याला दोष देईल त्यापेक्षा आपण स्वतःलाच दोषी ठरवून मोकळे होतो. ती सवय फार घातक असते. ती आपल्याला डिमोटिवेट करते, ती आपल्याला नेहमी गिल्टमध्ये ठेवते आणि आपल्याला कधीच ती मनाने शांत बसू देत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार ठरवणं हे आपल्याला कमी करायचे आहे, सवय बंद करायची आहे.
आणि पुढची आणि महत्त्वाची सवय ती म्हणजे आपल्या मनामध्ये जर काही आलं तर ते थोडंसं आपल्याला मनामध्येच दाबून दाबून न ठेवता थोडंसं आपण बोलायला म्हणजे एक्सप्रेस करायला शिकायला पाहिजे. भावना व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची एखादी चांगली मैत्रीण असेल किंवा तुमच्या घरातले तुमचं पार्टनर असेल त्याच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. अगदीच तुम्हाला वाटतं की हे कसं काय मी बोलू, तर तुम्ही पेन घेऊन पेपर घेऊन त्यावर लिहा. जेव्हा तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही अशा छानपैकी रिलीज कराल तेव्हा तुम्हाला खरंच मनातून हलकं वाटणार आहे. कारण मनामध्ये जर तुम्ही भरपूर गोष्टी भरून ठेवल्या तर त्याच गोष्टीचा तुम्हाला फार त्रास होणार आहे. तेव्हा अशा काही छोट्या छोट्या सोप्या गोष्टी आहेत, अजून भरपूर आहेत. ह्याच एका सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर कदाचित व्हिडिओ लाँग होऊ शकतो. त्यामुळे कसा वाटला छोटासा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा. आणि याच्यातली कोणती सवय तुम्हाला आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि ती तुम्ही सुधारवणार ना तर हे सुद्धा सांगा. तर आज मी जेवायला बनवलेलं आहे मस्तपैकी मुळ्याचं पीठ. मुळ्याची भाजी अशी केली तर मुलांना आवडत नाही, त्यामुळे मुळ्याचं पीठ हा मला बेस्ट ऑप्शन वाटतो. त्यामध्ये बेसन घालायचं आहे, लसूण, हिंग असं मस्तपैकी फोडणी द्यायची आणि त्यावर तो मुळा शिजवून घ्यायचा आहे किसलेला. जर इन केस तुम्हाला वाटत असेल की मुळ्यामध्ये भरपूर पाणी आहे तर ते थोडंसं पाणी स्क्वीज करून घ्यायचं आणि मग तो मुळा फोडणीमध्ये घालायचा आहे. म्हणजे मग तो खूप असा पाणी पाणी होणार नाही, कारण ऑलरेडी आपण त्यानंतर बेसन टाकणार आहोत. ते थोडंसं चिकट होतं. भले ते ड्राय झाल्यावर मोकळं मोकळं होतं ते पीठ, पण एक्स्ट्राचं जर तुम्हाला मुळ्याचं पाणी वाटत असेल तर ते थोडंसं तुम्ही काढून टाकायचं. तर मस्तपैकी फोडणीचं वरण, भात, पोळी असा स्वयंपाक झालेला आहे. त्यानंतर मुलाला छान असा रोल करून दिला मी. त्याला रोल करून भाज्या आवडतात जर कोरड्या भाज्या असतील तर. आणि त्यानंतर मी सुद्धा जेवायला घेतलं. मस्त तूप लावलेली पोळी आहे, मुळ्याचं पीठ आहे, वरून थोडंसं कच्चं तेल घालायचं, छान लागते चव, म्हणजे कोरडं वाटत नाही ते. आणि त्यानंतर वरण घेतलेलं आहे. म्हणजे सध्या खाण्याकडे पण लक्ष देते आहे मी, कारण की व्यवस्थित बॅलन्स डाएट घेत आहे. त्यानंतर वरण भात, थोडंसं चवीला लोणचं, असं मस्त पोटभर जेवण केलं. हळूहळू माइंडफुल इटिंगची सवय मी लावलेली आहे स्वतःमध्ये. तरी कन्सिस्टन्सी थोडीशी यायला मला प्रयत्न करावे लागत आहेत. त्यानंतर ग्रॉसरी शॉपिंगला गेलो. भरपूर अशी फळं घेतली आहेत आज. त्यामध्ये द्राक्ष घेतली, सफरचंद घेतले, ऑरेंज. त्यानंतर आज घेतलं आहे मी बहुतेक किवी आणि अजून एक फळ आहे, त्याचं मला नाव आठवत नाही आहे. आणि हे अजून एक घेतलेलं आहे मी, मेलनचा प्रकार आहे हा. आंबे घ्यायचे होते पण ते खूप जास्त पिकलेले होते आणि खूप जास्त पिकलेले आंबे आतून असे थोडेसे खराब असतात, त्यामुळे मी ते घेतले नाही. इथं वॉटरमेलन म्हणजे मेलन जे असतात त्याच्या पण खूप व्हरायटी आहेत. त्यापैकी मी हे येल्लो कलरचे घेतलेत. तर कसं आहे ते मी तर चिरणार आहे तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवेलच मी. यापैकी तुम्ही कोणती कोणती व्हरायटी खाल्लेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर फळं मी भरपूर प्रमाणात घेते, मुलांनासुद्धा आवडतात, मलासुद्धा आवडतात. तर ही आठवड्याची खरेदी असते ती आम्हाला विकेंडला करावीच लागते. त्यानंतर भरपूर असे मिरच्यांचे प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. काही काही वेगळ्या भाज्या मला दिसल्या त्या पण तुम्हाला दाखवलेल्या आहे. त्यानंतर दूध, अंडी, दही हे पण मला घ्यायचं होतं, ते सर्व घेतलं. तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या इथे भरपूर अशा व्हरायटी आहेत. तर जस्ट मी व्हिडिओ घेतला तुमच्यासाठी की कोणत्या कोणत्या मिरच्या आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर अशी असते ही विकेंडची शॉपिंग. म्हणजे आठवडाभर काही टेन्शन नाही. ज्या काही लागणाऱ्या वस्तू असतात त्या विकेंडला आम्ही घेतो आणि मग पूर्ण आठवडाभर मग होतं मॅनेज त्यामध्येच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.